आताची सर्वात मोठी अपडेट लाडक्या बहिणींसाठी. लाडक्या बहिणींना आता 2,900 रुपये भेटणार. हा, तुम्ही बरोबर ऐकतायत, 2,900 रुपये. सर्वात मोठी खुशखबर, आनंदाची अपडेट लाडक्या बहिणींसाठी आलेली आहे. बघा, तुम्हाला आता हे 2,900 रुपये भेटणार आहेत सर्व लाडक्या बहिणींना. तुम्हाला जरी पहिले 1,500 रुपये भेटले असतील तरच तुम्हाला हे 2,900 रुपये भेटणार आहेत. म्हणजे हे पैसे तुमच्या खात्यात आता जमा होत आहेत. बघा, कोणकोणत्या जिल्ह्यात वाटप सुरू झालेले आहे ते पण सांगतो आणि तुमच्या खात्यात, तुमच्या बँक अकाउंटमध्ये हे पैसे कधी जमा होणार आहेत त्याबद्दल पण सर्व काही सांगतो. तुम्ही फक्त हा व्हिडिओ कंटिन्यू शेवटपर्यंत पूर्ण बघा. तुम्हाला आता 2,900 रुपये 2,900 रुपये भेटणार आहेत. चला, याबद्दल मी तुम्हाला सर्व काही डिटेल्समध्ये माहिती सांगतो आणि लाडकी बहीण योजनेसंदर्भात काही महत्त्वपूर्ण आज आलेल्या अपडेट देखील आहेत, त्या अपडेट पण मी तुम्हाला सांगतो. तुम्ही फक्त हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा. माझी तुम्हाला फक्त एकच रिक्वेस्ट असते, तुम्ही सर्वांनी या व्हिडिओला एक लाईक करा. चॅनलवरती नवीन असल्यास चॅनल पण सबस्क्राईब करा. चला, आता मी तुम्हाला सर्व काही सांगतो. लाडकी बहीण योजनेचे तुम्हाला आता 2,900 रुपये भेटणार आहेत, त्याबद्दल सर्व काही सांगतो. तर माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात रोज तुम्हाला मी अपडेट देत असतो आणि आपल्या सिंपल गावरान भाषेत मी तुम्हाला सर्व काही सांगण्याचा प्रयत्न करत असतो. त्यामुळे तुम्ही भरभरून आपल्या चॅनलला सपोर्ट करायचा आहे. सर्वांनी प्लीज पुन्हा सांगत आहे की लाईक करा व्हिडिओला. चला, आता आपण सर्व काही जाणून घेऊया. लाडकी बहीण योजना आजची जी काही अपडेट आहे ती सर्वात मोठी खुशखबर आहे तुमच्यासाठी. आता तुम्हाला 2,900 रुपये भेटत आहे. कोणत्या जिल्ह्यात वाटप सुरू झालं आहे ते पण सांगतो, सर्व काही सांगतो. हे बघा, तुमचं जे आधार कार्ड आहे, हे आधार कार्ड जरी प्लस बँक खात्याला जरी लिंक असेल तर हे पैसे तुमच्या खात्यात डायरेक्टली येऊन जातील. किती? 2,900 रुपये 2,900 रुपये डायरेक्टली तुमच्या खात्यात येऊन जाणार आहेत. परंतु ज्या महिलांचं आधार कार्ड हे बँक खात्याशी लिंक नसेल तर त्यांना काही पैसे भेटणार आहेत, एवढं तुम्ही लक्षात ठेवा. त्यांना पैसेच भेटणार नाहीत जोपर्यंत आधार कार्ड बँक खात्याशी लिंक करत नाही. ओके, त्यामुळे तुम्हाला आधार कार्ड बँक खात्याशी लिंक करायचं आहे, तेव्हाच तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे हप्ते भेटतील. अन्यथा तुम्हाला 1 रुपया पण भेटणार नाही. मग तुम्ही पुढे विचाराल, मग कमेंट करून तुम्ही मला प्रश्न विचारतात की सर मला पैसे आले नाही, या महिलांना पैसे आले, मला आले नाही. तर बघा, तुमची चूक असते तिथे. तुम्ही तुमचं आधार कार्ड बँक खात्याशी लिंक केलेलं नसतं, त्यामुळे तुम्हाला पैसे येत नाही. त्यामुळे तुम्ही आज लवकरात लवकर ते करून घ्या, कारण आता तुमचे हप्ते आता यायला सुरुवात झालेली आहे. जोपर्यंत तुम्ही आधार कार्ड बँक खात्याशी लिंक करत नाही तोपर्यंत पैसेच भेटणार नाहीत. आलं लक्षात? चला, आज आलेल्या ज्या काही अपडेट आहेत ते अपडेट तुम्हाला सांगतो आणि हे 2,900 रुपये कोणत्या जिल्ह्यात वाटप सुरू झालेलं आहे आणि तुम्हाला कधी भेटणार आहे त्याबद्दल पण सांगतो. आणि पुन्हा सांगतो, आधार कार्ड बँक खात्याशी लिंक असेल तरच पैसे भेटतील. आधार कार्ड बँक खात्याशी लिंक नसेल तर पैसे भेटणार नाहीत. आलं लक्षात? चला, आता आपण अपडेट बघूया. तर पहा, संपूर्ण महाराष्ट्रातील मतदारांवर भुरळ घालणाऱ्या लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांच्या पडताळणी सुरूच असून आतापर्यंत अनेक अपात्र लाभार्थ्यांनी आपले पैसे देखील परत केले आहेत. बघा, अनेक महिला अपात्र ठरल्या होत्या परंतु त्यांना पैसे येऊन गेले होते, तर ते पैसे परत देखील त्यांनी केलेले आहेत. बघा, पैसे देखील परत केले आहेत. पडताळणीची प्रक्रिया निरंतर सुरू असून अपात्र लाभार्थ्यांवर कारवाई करण्यात आली असल्याची माहिती महिला व बाल कल्याण आयुक्त प्रशांत नारनवरे यांनी दिली. बघा, आता अनेक जणांना पैसे गेलेले आहेत, तर ते या योजनेत बसत नाही तरीही त्यांना पैसे गेलेले आहेत. त्यामुळे त्यांच्याकडून आता वसूल केले जात आहेत, ते पैसे परत घेतले जात आहेत. बघा, याबद्दल आपण सर्व बघणारच आहोत. पुढे बघा, आता महत्त्वाची माहिती बघा. निकषाची पडताळणी झाली नाही, स्वयं घोषणापत्र घेतले. बघा,
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत रक्कम वाढेल, पण त्यासाठी शासन निर्णय अपेक्षित आहे. बघा, रक्कम तुमची वाढणार आहे, परंतु त्यासाठी शासन निर्णय म्हणजे GR अपेक्षित आहे. सध्याच्या लाभार्थीमधील आयकर भरणारे कोण आहेत? कुटुंबाकडे 4 चाकी आहे का? एकाच कुटुंबातील 2 पेक्षा अधिकांनी अर्ज केले आहेत का? याची पडताळणी झालेली नाही. ही वस्तुस्थिती आहे, पण प्रत्येकाकडून स्वयं घोषणापत्र घेतले आहे असं इथे सांगण्यात आलेलं आहे. आता बघा, या निकषाची होणार पडताळणी. आता कोणकोणत्या निकषाची पडताळणी केली जात आहे ते तुम्ही समजून घ्या. योजनेसाठी अर्ज केलेल्या महिलांचे हे बघा, योजनेसाठी अर्ज केलेल्या महिलांचे पती आयकर भरतात का? त्यानंतर हे संपूर्ण चेक केलं जाणार आहे. लाभार्थी लाडक्या बहिणींच्या कुटुंबाकडे 4 चाकी वाहन आहे का? हे पुन्हा सर्वांचं चेक केलं जाणार आहे बरं, कारण हे जरी यामध्ये जर तुमच्याकडे 4 चाकी वाहन असेल तर तुम्हाला पैसे काही भेटणार नाहीत. हे बघा, इथे जरी महिलांचे पती जरी आयकर भरतात तर त्यांना देखील पैसे भेटणार नाहीत. एकाच कुटुंबातील 2 पेक्षा अधिक महिलांनी अर्ज केले आहेत का? तर त्यांना देखील पैसे भेटणार आहेत. परित्यक्त्या विधवा महिला निराधार योजनेचा लाभ घेत असतानाही लाडकी बहीण म्हणून लाभ घेतात, त्यांना देखील भेटणार नाही. म्हणजे हे सर्व इथे शर्ती आहेत, अटी शर्ती. तर या निकषाची जी आहे ती पडताळणी केली जात आहे. आणि आता पुढे अजून जरी तुम्हाला पैसे पण भेटले असतील तर हे पुन्हा चेक होणार आहे आणि परत ते पैसे वसूल केले जाणार आहेत. ज्यांना म्हणजे या योजनेत बसत नाही तरी पण या योजनेचा लाभ घेतलेला आहे अशा महिलांपासून पैसे परत घेतले जाणार आहेत, म्हणजे वसुली केली जाणार आहे. चला, आता आपण महत्त्वाच्या अपडेटकडे वळूया, ज्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ बघत आहात. मी तुम्हाला काय सांगितलं की तुम्हाला आता 2,900 रुपये भेटतील लाडकी बहीण योजनेचे. बघा, हे 2,900 रुपये तुम्हाला कसे भेटणार आहेत त्याबद्दल तुम्हाला आता सांगतो. हे बघा, लाडकी बहीण योजनेचे तुम्हाला 21 रुपये भेटतील असं सांगण्यात आलेलं आहे. आणि जी महत्त्वाची योजना आहे त्या योजनेकडे बाकीच्यांचं लक्षच नाही. ती योजना म्हणजे अन्नपूर्ण योजना, मोफत वार्षिक 3 मोफत गॅस सिलेंडर योजना. तर बघा, तुम्हाला अन्नपूर्ण योजनेमार्फत वार्षिक 3 मोफत गॅस सिलेंडरचे पैसे अनेक महिलांच्या खात्यात मागच्या वेळी आले होते. तर बघा, ते देखील पैसे भेटले. तर त्याचे आपण 800 रुपये पकडू, 800 रुपये त्याचे पकडू. टोटल करा, 8 आणि 1 9 आणि हा 2, बघा 2900 रुपये, राईट. तर 2900 रुपये जे आहेत ते तुमच्या खात्यात येऊ शकतात. आणि जो हप्ता आहे डिसेंबरचा हप्ता, हा डिसेंबरचा 6वा हप्ता तुम्हाला 5 डिसेंबर नंतर पाहायला मिळू शकतो अशी सूत्रांकडून अपडेट येत आहे. 5 डिसेंबर नंतर पैसे वाटप होऊ शकतात लाडकी बहीण योजनेचे, अशी माहिती सध्या व्हायरल होत आहे. बघू आता केवढं सत्य आणि केवढं खोटं ते आपल्याला पुढे समजणारच आहेत. परंतु अशी माहिती मिळत आहे सूत्रांकडून देखील. एक अंदाजित माहिती दिली जात आहे की 5 डिसेंबर नंतर लाडकी बहीण योजनेचे हप्ते वाटप सुरू होणार आहेत. चला, आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच. काही नवीन अपडेट किंवा माहिती असेल तर नक्कीच तुम्हाला पुढील व्हिडिओमध्ये सांगतो. धन्यवाद.